पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने मोठी कारवाई केली। बुधवार पेठेत अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या तब्बल 19 बांगलादेशींची धरपकड केली आहे। यामध्ये 10 महिला आणि 9 पुरुषांचा समावेश आहे। बुधवार पेठेतील वैश्या गल्लीतील कुंटणखाण्यात हे सर्व राहत होते। यातील महिला या ठिकाणी वैश्य व्यवसाय करत होत्या, तर पुरुष मिळेल तो कामधंदा करून उपजीविका करत होते। बांगलादेशातून विनापरवाना आणि कोणत्याही कागदपत्राशिवाय या सर्वांनी भारतात घुसखोरी केली होती। त्यानंतर मागील 6 महिन्यांपासून ते बुधवार पेठेत वास्तव्य करत होते। दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या बांगलादेशी विषयी माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बुधवार पेठेतील या गल्लीत अचानक धाड टाकली आणि त्यांनी या सर्वांना ताब्यात घेतलं। फरासखाना पोलीस ठाण्यात या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यांना भारतात पुणे आणलं। पुणे शहरांपर्यंत ते कसे पोहोचले, त्यांचे आणखी कोणी साथीदार शहरात वास्तव्य करत आहेत का, याविषयी पुणे पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे। आज सकाळी पहाटे 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या सामाजिक शाखेने फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन घेतलेलं होतं। त्यामध्ये एकूण 19 बांगलादेशी नागरिकांना पकडण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडे कोणतेही व्हॅलिड कागदपत्र नव्हते। त्यामुळे 9 पुरुष आणि 10 महिलांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या विरुद्ध पारपत्र अधिनियम आणि परकीय नागरिक अधिनियम याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। आणि इथपर्यंत कसे पोहोचले? चौकशीमध्ये ते साधारणपणे 3 ते 6 महिन्यापासून, काही लोक 3 महिन्यापूर्वी आलेले आहेत, काही लोक 6 महिन्यापूर्वी या ठिकाणी आलेले आहेत। कशा प्रकारे त्यांना बांगलादेशातून इथपर्यंत येण्यासाठी कोणी मदत केली किंवा ते कशा पद्धतीने आले याच्याबद्दलचा तपास चालू आहे। चौकशीमध्ये ते निष्पन्न होईल। यातले जे पुरुष लोक आहेत ते म्हणजे छोट्या छोट्या चहा म्हणा किंवा वेगवेगळे